आता समोर आलेलं आहे। धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर वळूयात नाशिकच्या अपडेटकडे। नाशिकमध्ये महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये। महाविकास आघाडीची विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार। ठाकरे गटाचे वसंत गीते आणि अनिल कदम हे या उमेदवारीसाठी इच्छुक होते। नाशिकचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर या बाबतीतली भूमिका स्पष्ट करतील। महाविकास आघाडीचे नगरसेवक कुणाला मतदान करणार हा मात्र सवाल आहे। नाशिकची जागा ही महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठीही महत्त्वाची होती। महाविकास आघाडीमध्ये या नाशिकच्या जागेवरनं कुणाला संधी मिळणार याची जशी चर्चा होती तशी महायुतीमध्ये सुद्धा ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला जाणार यामध्ये चर्चा होती, कारण दोन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते। पण दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जर कोणत्याही उमेदवारानं अर्ज भरला नसेल तर महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी ही सरशी असेल। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आता आपल्या सोबत आहेत या संदर्भातली आणखी माहिती देण्यासाठी। किरण, काय घडले शेवटच्या क्षणी? महाविकास आघाडीने उमेदवार का नाही दिलाय? कविता, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण महायुतीमध्ये रस्तिकेत सुरू असताना अखेर ही जागा शिवसेनेला सुटली आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून वसंत गीते हे जे इच्छुक होते, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडे ही जागा गेलेली होती। पण ऐन वेळेस महाविकास आघाडीने ही निवडणूक लढायची नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। नेमकं काय कारण आहे ते कारण कळू शकलेलं नाहीये, पण महाविकास आघाडी नाशिक विधान परिषद मतदारसंघातून आपला उमेदवार हे देणार नाही अशा पद्धतीचा भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। जे गणित असतात ते गणित जुळत नाही म्हणून ही निवडणुकीतून माघार हे घ्यायचा अशा पद्धतीचा जो निर्णय आहे तो महाविकास आघाडीने घेतलेला आहे। त्यामुळे अजून अर्धा तास एक तास शिल्लक आहे, त्यामुळे या अर्धा एक तासामध्ये अजून काय काय नवीन घडामोडी घडतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण मग महायुतीसाठी ही पुढे चाल दिल्यासारखीच बाब असणार आहे मग? कविता, महायुतीमध्ये सुद्धा रस्तिकेत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। एकीकडे ही जागा शिवसेनेलाच सुटलेली असताना भाजपच्या काही लोकांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी हे दाखल केलेली आहे। गिरीश महाजन यांचे निकटवर्ती म्हणून जे ओळखले जाणारे गणेश गीते खरं तर यांनी सुद्धा आपली उमेदवारी अर्ज ही दाखल केलेली आहे। ते अद्याप हे माघार घेतलेले नाही। मी निवडणूक लढणारच अशा भूमिकेवरती गणेश गीते ठाम आहेत। एकीकडे महायुतीमध्ये रस्तिकेत सुरू असताना महाविकास आघाडी मात्र आपला उमेदवार हे द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आणि पूर्वाश्रमीच्या पक्षातील सर्वांचे